रकुमाई विठोबा रकुमाई हा पावल्या विठोबा रकुमाई 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 हा विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा हा विठोबा रकुमाई हा विठोबा रकुमाई रकुमाई हा विठोबा रकुमाई हा विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई हा विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई हा विठोबा रकुमाई रकुमाई हॅलो 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 हेल हेल हॅलो हॅलो हेल हॅलो हेल हेल हॅलो हॅलो हेल हॅलो हॅलो हेल हॅलो 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 हेल हॅलो हेल हेल हॅलो हॅलो हेल हेल हॅलो 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 हेल हॅलो हॅलो हॅलो
रामकृष्ण हरी रूप पाताल वचनी विश्वास संतांची पायी
देणे हा विठ्ठल 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 संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची मातीत करीती सकळ, देण्या गोपाळ कृपा करी, बागलिया मधवातील कडी, त्यांच्याने जोडे सर्व सुख, तेची मातीत करीती सकळ,
देण्या गोपाळ कृपा करी तुका म्हणे तेच सेविनावाडी वचन न मोडी बोलिले तेची माचित करी ती सकळ देण्या गोपाळ कृपा करी पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तरी संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व वेदात झालो त्यांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता मिळालेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांचा संत प्रकरणातील त्या चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता मिळालेला आहे. विठ्ठल संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व वेदात झालो त्यांचा कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परी हाजने हे उक्ताचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या स्पर्शाने ही पावन झालेली महाराष्ट्रभूमी या महाराष्ट्रभूमीमध्ये असणार छोटस मोठस गाव नितांक रस्ते या ग्रामस्थानांच्या वतीने चालणारा अखंड हरिनाम सप्ताह व सप्त्याचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व गावातील प्रतिष्ठित मंडळी सरपंच उपसरपंच आदी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी मालकरी
माझ्या आई बहिणी बालदार सुखदार गर्दी दर्दी तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभलेलं सुंदर आहे विठाल विठाल आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्यविषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या विश्वासाबद्दल व्यर्थात वर्णन करतात. ज्या भगवान परमात्म्याने हे जे जगत निर्माण केलं आहे ना, या जगत्वामध्ये विश्वास हा फार महत्वाचा आहे. पण आता जर काळाची परिस्थिती पाहिजे असेल ना, तर बापाचा विश्वास हा मुलावरती नाही, मुलाचा विश्वास हा बापावरती नाही. काय परिस्थिती वाईट आलेली मंडळी, स्वतःच्या भावाने स्वतःच्या भावाचा जीव घेण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही. काय परिस्थिती वाईट आलेली मंडळी. आज प्रत्येकाला प्रत्येक मनुष्याला स्वार्थ जगलेला आहे. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसे म्हणावते काय बलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधित न लायक प्राचित. तुम्हाला किती जरी त्रास होत असेल ना, तर ते मला घेणं नाही, पण माझा स्वार्थ हा साधलाच पाहिजे असा एकच वर्ग आहे. विठ्ठल मनुष्य पैशासाठी काय करू शकत नाही हो. तर परवानच्या पुणे जिल्ह्यामध्ये 6 महिन्यापूर्वी स्वतःच्या आईने स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाला विहिरीमध्ये फेकून दिलं. तर का तो बाळ नेहमी आजारी पडायचा. तो बाळ नेहमी आजारी पडत असल्या कारणाने घरातून पैसे जात आहे, या दृष्टिकोनातून स्वतःच्या आईने स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाला विहिरीमध्ये फेकून दिलं. विठ्ठल विठ्ठल स्वतःच्या आईने स्वतःच्या 2 वर्षाच्या बाळाचा सुद्धा विचार केला नाही. काय परिस्थिती वाईट आलेली मंडळी. आज प्रत्येकाला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक तरुणांना धनप्रिय आहे. काय प्रिया मंडळी, धनप्रिया. म्हणून धनाच्या मागे काळिकाचा लाभ, म्हणून या संघ कोटा त्यांचा. धनाच्या पाठीमागे 15 प्रकारच्या अनाथ आहेत. ते म्हणजे चोरी, हिंसा, दंभ, काम, क्रोध, गर्व, धनमत, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, वेस, स्त्री, मद्यपान आणि असत्य. असं धनाच्या पाठीमागे 15 प्रकारच्या अनाथ असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबाराय धनाचे निरपेक्षा करतात. विठाल विठाल आपण जे धन कमवत असतो ना, जे पैसा कमवत असतो ना, ते कोणासाठी? आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलां बाळांसाठी. आपण त्यांच्यासाठी धन कमवत असतो ना, ते आपलं कोणीच नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
कोणाचे कुणी तुझं नव्हे रे कोणी अंतल जातील क्लास प्राण्या माझे माझे म्हणून म्हणण्या जगात वामध्ये आपलं कोणीच कोणाचं नाही. मग जे आपण धन कमवत असतो ना, जे पैसा कमवत असतो ना, ते कोणासाठी? आपल्या पत्नीसाठी. आपण ज्या पत्नीसोबत 40 वर्ष संसार करत असतो ना, ती पत्नी सुद्धा आपली नाही. मी कधी काल्पनिक घटना सांगत नाही, वास्तविक आणि घडलेली घटना सांगतो. तर सांगतो त्या अगोदर बदन करा. विठाला 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 विठाला. 70 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी, 4 मुलं, 4 सुना, 12 नातवंड आणि 2 मुली आणि तो आणि त्याची पत्नी, असा 24 जणांचा प्रापंचरूपी संसार चालू होता. 100 एकर ऊस, 40 एकर केळी, 10 एकर कापूस, असं 150 एकर जमिनीचा मालक असणारा तो म्हातारा. पण एके दिवशी मात्र त्या म्हाताऱ्याला हार्ट अटॅक आला. त्या म्हाताऱ्याला हार्ट अटॅक आला असल्या कारणाने तो म्हातारा सकाळी 10 वाजता जागेवरती गत्त प्राण झाला. गत्त प्राण झाल्याची बातमी गावामध्ये पसरली, पाहुणे मंडळी मध्ये पसरली. नव्हे तर गावात शेजारी पंचकृषीमध्ये सुद्धा ही बातमी पसरली. अमुक कामुक गावामध्ये बाबूराव पाटील लरले. सगळीकडे दुःखमय वातावरण पसरलं होतं. पण त्या म्हाताऱ्याची म्हातारी असणारी ती त्याचे पाय चुपत ती रडू लागली. ती एवढा रडू लागली. पण तिच्या रडण्याच्या पाठीमागे एक कारण होतं. त्या म्हाताऱ्याच्या कानात विसरून राहिली होती 5 ग्रामची सोन्याची बिग बाळी. किती ग्रामची हो मंडळी? फक्त आणि फक्त 5 ग्रामची. आज तुम्हाला जर माहितीच असेल, 40 वर्ष संसार केलेल्या म्हाताऱ्या कशा असतात? हुशार, चॅप्टर, रंगेल असतात. पण त्या म्हाताऱ्याची म्हातारी असणारी ती त्याच्या लाडक्या मुलाचं नाव घेऊन ती रडू लागली. तिच्या लाडक्या मुलाचं नाव होतं पप्प्या. काय नाव होतं मंडळी? पप्प्या. ती पप्प्याचं नाव घेऊन ती रडू लागली. पप्प्या तुझ्या बापाच्या पायात कोल्हापुरी जोडा किती सोबत होता की माझी माय. मग त्या सर्वांचं लक्ष त्या पायातल्या कोल्हापुरी जोडाकडे गेलं. मग ती म्हातारी पुन्हा रडू लागली. पप्प्या तुझ्या बापाच्या अंगात कॉटनचा शर्ट किती सोबत होता की माझी माय. मग त्या सर्वांचं लक्ष त्या अंगातल्या कॉटनच्या शर्टाकडे गेलं. मग त्या म्हातारीला हळूहळू एसटी स्टँडवरती जायचं होतं. कुठं जायचं होतं मंडळी? एसटी स्टँडवरती. मग तुम्ही म्हणाल बस स्टँडवरती. बस स्टँडवरती नाही बरं का, मग एसटी स्टँडवरती जायचं होतं. ती म्हातारी पुन्हा रडू लागली. पप्प्या तुझ्या बापाच्या गळ्यात तुळशीची माळ किती सोबत होती की माझी माय. मग त्या सर्वांचं लक्ष त्या गळ्यातल्या तुळशीच्या माळीकडे गेलं. मग तेवढ्यात त्या म्हाताऱ्याला उचलणार, आंघोळीला काढणार, तेवढ्यात त्या म्हातारीने पंचांचा सरकारला आणि रडू लागली. पप्प्या तुझ्या बापाच्या कानात म्हटल्याबरोबर सर्वांचं लक्ष त्या कानातल्या सोन्याच्या बिगबाळीकडे गेलं. मग तेवढ्यात त्या गावाचे सरपंच पाटील उठले आणि म्हणाले की अहो पाटील, बिग बाळी राहिली, बिग बाळी म्हणून. भूषेने घेती तानाडिया
भूषणे घेती यमाची आरती बांधोनिया देती यमाची आरती बांधोनिया देती यमाची आरती बांधोनिया देती आरती बांधोनिया देती भूषणे घेते काढोनिया भूषणे घेते नियमात्या ती बांधून देती उसने घेती काढून या ऐसा चोरांचा कैसा विश्वास धरली तुझी कास तुका म्हणे म्हणण्यात जगात व्हामध्ये आपलं कोणीच कोणाचं नाही मग त्या पत्नीसोबत आपण 40 वर्ष संसार करत असतो ना ती पत्नी सुद्धा आपली नाही म्हणून विठाल 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 मनुष्याचं जीवन हे नदीप्रमाणे जसं नदीला 2 किनारे असतात ना तसं मनुष्याच्या जीवनामध्ये 2 किनारे असतात ते म्हणजे एक सुखाचा किनारा एक दुःखाचा किनारा एका रस्त्याने 4 चौघांच्या कांद्यावरती एक प्रेतचित्रा जात असते ना त्या प्रेतचित्रा मागे हजारो लोक डसा रडत असतात पण दुसऱ्या रस्त्याने नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो ना त्याच्या पुढे 5-50 तरुण आनंदाने नाचत असतात म्हणून सुख त्यानंतर दुःख दुःख त्यानंतर सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये एक दिवस येतच असतं विठ्ठल 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 मग तुम्हाला धनच कमवायचा असेल ना मग तुम्हाला पैसाच कमवायचा असेल ना अशा धनाची प्राप्ती करा की ज्या धनाला बंधू वाटा मागू शकत नाही ज्या धनाला राजा ताब्यात घेऊ शकत नाही ज्या धनाची चोरी होऊ शकत नाही ज्या धनाला आग लागू शकत नाही आणि जे धन आपण मेल्यानंतर आपली सासंग सोडत नाहीये ना अशा धनाची प्राप्ती करा ते धन म्हणजे परमात्मे मादन परमार्थ मादन जोडी देवाचे चरण भावया जतना हे उपाय लाभाचे परमात्मे महादान जोडी देवाचे चरण भावया जतना हे उपाय लाभाचे 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 परमार्थे मादन जोडे देवाचे चरण धनरूपी परमार्थ करायचा असेल ना अत्यंत विश्वासाची गरज आहे अत्यंत विश्वासाशिवाय हा परमार्थ होऊ शकत नाही प्रापंच होऊ शकत नाही विठ्ठल 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 विश्वास हे जन्मय
श्रद्धेचा जन्मय. विश्वास हे भगवान शंकर आहे. श्रद्धा ही पार्वती आहे. विश्वास हे पुल्लिंग आहे. श्रद्धा हे स्त्रीलिंग आहे. विश्वास हे ठाम आहे. श्रद्धा ही कमी जास्त आहे. तसं त्या काळामध्ये प्रापंचरूपी परमार्थ करणाऱ्या साधकांच्या कानावरती जगद्गुरु तुकोबारांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली. म्हणून वाऱ्याती माप झाले सजनांचे, वाऱ्याती माप झाले सजनांचे, वाऱ्याती माप झाले सजनांचे, वऱ्याती माप झाले सजनाचे, वाऱ्याती माप झाले सजनांचे, वाऱ्याती माप झाले सजनांचे, वाऱ्याती माप झाले सजनाचे, वऱ्याती माप झाले सजनाचे. किती मुक्त्याचे नारायण, कीर्ती मुक्त्याचे नारायण, वाऱ्याती माप झाले सजनाचे, वाऱ्याती माप झाले सजनाचे, कीर्ती मुक्त्याचे नारायण, कीर्ती नारायण, वऱ्याती माप झाले सजनाचे, वऱ्याती माप झाले वाऱ्याती माप झाले सजनांचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. तसं त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली असल्या कारणाने काही साधक देव मध्ये आले, तुकोबारांकडे गेले आणि तुकोबारांना साष्टांग दंडवत केला. श्री श्री संताचे माता चरणावरी, 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 साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत, बाबा उतरी विश्रांती बाबाला बाबा उतरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, संताची माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, दंडवत. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. तेव्हा तुकोबारांना विचारलं, काय येणं केलं बाबा, काय येणं केलं. तेव्हा त्या साधकांनी तुकोबारांना प्रश्न केला, महाराज प्रापंचरूपी परमार्थ करायचा आहे, पण अत्यंत विश्वासाची गरज आहे. आता अत्यंत विश्वास हा कोणावरती करावा हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलोय. तेव्हा जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात,
पायी हा माझा विश्वास संतांची 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 पायी हा माझा विश्वास सर्व भावेदात सर्व भावेदात झालो जनता देवी माझे हित गरिबी देवी माझे हित गरिबी सर्व भावे दास दालो त्यांचा सर्व भावे दास दालो त्यांचा सर्व भावे दास दालो त्यांचा त्याची माझे हित करती सकळ त्याची माझे हित करती सकळ सर्व भावे दास सर्व भावे दास झालो त्यांचा संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. आता पहा माऊली, संतांनी संतावरती विश्वास करणे यात काही नवल नाही. देव आणि संतावरती विश्वास करणे यात काही वैशिष्ट्य नाही. मग राक्षसांचा विश्वास हा संतावरती आहे. मग तुम्ही म्हणाल ते कसं काय, तर सांगतो. त्या अगोदर भजन करा. एकदा मंदुदरेला स्वप्न पडलं बरखा मंडळी, आणि मंदुदरे रडू लागली आणि आपले पती असणारे रावणाला सांगू लागले की स्वामी, मला पाटे फार वाईट स्वप्न पडलं स्वामी, फार वाईट स्वप्न पडलं. सर्व वानरसेना जामवंतीजी, शिवरूजी, लक्ष्मणजी, हनुमंतजी असे 18,000 पद्म अनाडसेना घेऊन रामप्रभू लंकेमध्ये प्रवेश केले स्वामी. तुमचा बंधू कुंभकर्ण त्याचाही वध झालेला स्वामी. नवे तर तुमचाही वध झालेला स्वामी. अख्खी लंका रक्ताने वाहत आहे स्वामी. फार वाईट स्वप्न पडलं स्वामी, फार वाईट स्वप्न पडलं. मग म्हणतो तरे तुझी इच्छा तरी काय आहे स्वामी? माझी एकच इच्छा आहे की या जगाचा बाप ब्रह्मांड नायक ज्याच्या सत्तेने हे सर्व जगत चालत असताना त्या रामप्रभूला तुम्ही शरण द्या. काय म्हणतो तरे, आज 33 कोटी देवता माझ्या ताब्यात आहेत. आज सर्व देवता लोक मा सत्तेने चालत असतात. तू सांगतेस त्याच्या वानरांच्या जीवावर नसणाऱ्या
त्या रामाला सरान जाऊ. तुला खरं सांगू का म्हणतो रे, आज मी त्या रामाची प्राप्ती करत आहे ना, त्या रामाच्या सामर्थ्य पुढे युद्ध करण्यासाठी एका वाळलेल्या गाडीसारखा सुद्धा नाही. मग स्वामी तुम्ही रामप्रभूला काय शरण जात नाहीये म्हणतो रे. मी एकदा अरण्यातून जात असताना मला नारद मुनी भेटले. मी नारदाला विचारलं, नारदा मला रामाची प्राप्ती होईल का? तेव्हा नारदाने सांगितलं की रावणा, तुला जर रामाची प्राप्ती करायची असेल ना, तुझ्याकडे दोन मार्ग आहेत. तुला एकतर रामाचं भजन करून तरी तुला राम प्राप्ती करून घ्यावी लागेल, नाहीतर तुला रामासोबत युद्ध करून तरी तुला राम प्राप्ती करून घ्यावी लागेल. आता रामासोबत युद्ध ते कसं काय करायचं? तेव्हा नारदाने सांगितलं की रावणा, तुला रामाच्या पत्नीला चोरून न्यावी लागेल. तू सांगतेस तसं नाही म्हणतो रे. माझा बंधू विभीषण सांगतो की दादा तुम्ही रामप्रभूला शरण जा. माझा बंधू कुंभकर्ण सांगतो की दादा तुम्ही रामप्रभूला शरण जा. आज माझे संत्री मंत्री जनता माझ्यावरती एवढं प्रेम करत असतात, ते सुद्धा सांगतात की सरकार तुम्ही रामप्रभूला शरण जा. पण माझा विश्वास हा कोणावरतीच नाही. सत्पुरुष माझा बंधू विभीषण, त्या विभीषणावरती सुद्धा माझा विश्वास नाही. बलवान माझा बंधू कुंभकर्ण, त्या कुंभकर्णावरती सुद्धा माझा विश्वास नाही. आज माझी संत्री मंत्री जनता माझ्यावरती एवढं प्रेम करत असतात, त्यांच्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही. तू माझी पत्नी आहेस, अर्धांगिनी आहेस, तुझ्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही. तुला याचाही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं ना, आज मी त्या रामाची प्राप्ती करत आहे ना, त्या रामावरती सुद्धा माझा विश्वास नाही. मग स्वामी तुमचा विश्वास नेमका आहे तरी कोणावरती? तेव्हा रावणाने सांगितलं की नारद मुनी विश्वास, संतांचे पाया माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास सर्व भावनास सर्व भावनास संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. संतांची पायी आवाजा विश्वास, संतांची पायी आवाजा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास सर्व भाव वेदास झालो त्यांचा. आता भाव किती प्रकारचे आहेत पहा बरं मंडळी. तर भाव आहे, 3 प्रकारचे भाव आहेत. ते म्हणजे कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव. आता आई आपल्या बाळावरती किती प्रकारचे प्रेम करत असते हो? तर सांगतो त्या अगोदर भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती एक वस्ती. त्या
त्या वस्तीमध्ये आईचा बाळ झाडाखाली झोपलेला अवस्थेत आहे आणि आई शेतामध्ये काम करण्यासाठी गेली होती. पण अचानक त्या झाडाखाली एक वाघ आला. त्या वाघाने त्या बाळाची मान आपल्या तोंडात पकडली. त्या वाघाने त्या बाळाची मान आपल्या तोंडात पकडली असल्या कारणाने आईचा बाळ रडू लागला, किंकाळी मारू लागला. जेव्हा त्या रडण्याचा आवाज, किंकाळी मारण्याचा आवाज आईच्या कानापर्यंत पोचला ना, आई सैरायरा धावू लागली. धावत धावत त्या झाडापर्यंत पोचली. पाहते तर काय, त्या वाघाने आपल्या बाळाची मान तोंडात पकडली. आईने कसलाच न विचार करता त्या बाळाचे दोन्ही पाय आपल्या हातात पकडले. वाघ पुढे तर आई पाठीमागे, वाघ पुढे तर आई पाठीमागे. असं करत करत अर्ध्या किलोमीटर अंतरावरती एका खोऱ्यात गेले. तिकडून त्या मुलाचा बाप आला. त्या मुलाच्या बापाने भला मोठा दगड उचलला आणि त्या वाघाच्या डोक्यात टाकणार. त्या वाघाने डरकाळी फुलली. त्या वाघाने डरकाळी फुलली असल्या कारणाने बापाच्या हातातला दगड खाली सुटला. पण आईने मात्र आपलं बाळाचे पाय सोडले नाहीयेत. वाघ आईला चावा घेण्याचा प्रयत्न करू लागला, डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करू लागला. पण आईने मात्र आपल्या बाळाचे पाय सोडले नाहीयेत. म्हणून आई आपल्या बाळावरती तिन्ही प्रकारचे प्रेम करत असते. कायिक प्रेम, वाचिक प्रेम आणि मानसिक प्रेम. आता आई म्हणजे काय सांगा बरं मंडळी? माहित नाही तर मीच सांगतो. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. त्या आत्म्याला ईश्वराची प्राप्ती करून देणारी ती म्हणजे आई असते. आता आई कोण कोण म्हणतं हात वर करा बरं मंडळी. आई नाही म्हणत, मग मम्मी पप्पा ते पा मारतात गप्पा. आता मम्मी कोणाचं नाव आहे सांगू का? एका आणसानी जातीच्या एका कुत्रीचे पिल्लीचे नाव आहे मम्मी. आणि आपण मम्मी म्हणतो. मम्मीच काय, मॉम, डॅड, चुलता चुलतीला अंकल, आंटी, सेंटी मंटी लंटी घंटी. काय नाव आहे तो मंडळी? साधा आई म्हणा ना, साधं माय म्हणा ना. शब्द कसा आहे पा? माया माया म्हणता ओटा लागे होट, आत्या त्या म्हणता अंतर पडे मोठ. माय होटाला ओट लागतं मंडळी. आत्या जसं काय दिवस गेला की काय म्हणजेच अंतर पडे मोठ. मग महाराज मला काही साधक मंडळीने विचारलं की संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावाचा शपथ करण्यामुळे संत काय करतात तेव्हा जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याची सांगतात. माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, हित करती सकळ, त्याची माझे हा हा त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ, त्याची माझे हित करती सकळ.
देण्या गोपाळ कृपा करी. तर संते दोन प्रकारची हित करत असतात. ते म्हणजे परमार्थिक हित आणि प्रापंचिक हित. संते परमार्थिक हित करत असतात. संते सतत हित करत असतात. मग तुम्ही म्हणाल ते कसं काय, तर सांगतो. त्या अगोदर भजन करा विठ्ठला. कल्पना करा, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि एक गवताची झोपडी. त्या गवताच्या झोपडीमध्ये आईचा बाळ पाळण्यामध्ये झोपलेला अवस्थेत आहे आणि आई शेतामध्ये काम करण्यासाठी गेली होती आणि गायचं वासरू बांधलेला अवस्थेत आहे आणि गाय रानामध्ये चरण्यासाठी गेली होती. पण अचानक त्या झोपडीला आग लागली. त्या झोपडीला आग लागली असल्या कारणाने आईचा बाळ रडू लागला, किंकाळी मारू लागला. जेव्हा त्या रडण्याचा आवाज, किंकाळी मारण्याचा आवाज आईच्या कानापर्यंत पोचला ना, आई सायरावर धावू लागली. धावत धावत त्या गोट्यापर्यंत पोचली आणि पाहतात तर काय, धडधड गोटा जळत आहे आणि गायचं वासरू हांबरड्या फोडू लागलं. जेव्हा त्या हांबरल्या फोडण्याचा आवाज गायच्या कानापर्यंत पोचला ना, गाय सायरावर धावू लागली. धावत धावत त्या गोट्यापर्यंत पोचली आणि पाहतात तर काय, धडधड गोटा जळत आहे आणि आई हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. पण आईचा बाळ पाळण्यामध्ये जळून खात झाला. पण गायने कसलाच न विचार करता त्या अग्नीमध्ये उडी टाकून आपलं वासराला सुरक्षित बाहेर केलं. तर संते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला सांभाळत असतात. मागलिया माझा वातील काळे, मागलिया माझा वातील काळे, मागलिया माझा वातील कडिये, 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 मागलिया माझा वातील कडिये. शांतीयाने जोडे सर्व सुख, शांतीयाने जोडे सर्व सुख, सुख सुख त्याची माझे हित करती सकाळा, त्याची माझे हित करती सकाळा, त्याची माझे हित करती सकाळा, त्याची माझे हित करती सकाळा. भागलिया मजा वातील कडिये, त्यांच्याने जोडे सर्व सुख. तर संते स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला सांभाळत असतात. म्हणून देण्या गोपाळ कृपा करी. आता गोपाळवरती कृपा करणारा असा एक गामध्ये कोण, तर त्याचे कुळेच भजनच करू विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई,
त्यांचा तेची माची तर करीती सकळ जेण्या गोपाळ कृपा करी स्वतः भगवान परमात्म्याने श्रीकृष्णाचा अवतार घेऊन ते गोकुळीमध्ये आले. सर्व सगळ्यांना एकत्रित केले, दही दूध खाले, चोऱ्या केला आणि संतांच्या सांगण्यावरून त्यांना काळ दिला. म्हणजेच कृपा केली. भागली आमद वाहातील कडे, भागली आमद वाहातील कडे. भागलिया माधवा हरीण कडे, भागलिया माधवा हरीण कडे, भागलिया भागलिया माधवा हरीण कडे, भागलिया माधवा हरीण कडे. वा वा टाळी वाजवा टाळी. वा वा भागलिया मज वाहातील कडी त्यांच्याने तोडे सर्व सुख. सर्व सुख हे संतांच्या संगतीमध्ये, सर्व सुख हे संतांजवळ आहे. उदाहरण घ्या, जेव्हा चकोबारांचे पत्नीचे डिलिव्हरीचे दिवस जवळ आले होते ना, तेव्हा चकोबारांची पंढरपूरची वारी सुद्धा जवळ आली होती. तेव्हा चकोबारांना फार मोठा प्रश्न पडला. वारीला जावं तर पत्नी एकटे, पत्नी पती थांबावं तर वारी बुडेल. तेव्हा चकोबारांनी कसलाच न विचार करता संपूर्ण भार हा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावर टाकून ते वारीला गेले. तेव्हा जगाचा बाप पांडुरंग परमात्म्याने स्वतः चकोबारांच्या बहिणीचे रुगुण त्यांच्या दारा पुढे आले आणि आका मारू लागले. चोकोबाची बहीण झाला क्षारंग, 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 वैरी उडाणार हाका मारी, वैरी उडाणार
निवडा दारा कामारी स्वतः पांडुरंग परमात्म्याने स्वतः चकोबाने ते बहिणी चुरगुण स्वतः चकोबाने ते पटणी ते पाठपण केले तर संते स्वतःचा कधी विचार करत नसतात संते जगाचा विचार करत असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा जगाच्या परोपकार म्हणून सर्व सुख हे संतांच्या संगतीमध्ये सर्व सुख हे संतांजवळ आहे त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा त्यांचे वचन म्हणू नये हे जगत गुरु तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या सांगतात तुका मनसे तुका
तीच सेविनावडी वचन मोडी बोलिले तेची माझी ता करी ती सकळ जेण्या गोपाळ कृपा करी ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुम्हारी ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली नाथराज झालेली सेवा माऊलींचे चरणी अर्पण करतो व तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण श्री स्वर सम्राट भाऊसाहेब मास पाटील जाऊरकर यांच्या चरणी अर्पण करतो माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कोणी जागेवर उठू नका, कोणी जागेवर उठू नका. ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी पार्वती महाराज जय हरी मंडळी. आसाराम बाबा खांदवे यांच्या पूर्व पुण्याईने चाललेला अखंड हरिनाम सप्ताहाचा आज तिसरा दिवस. बाल कीर्तनकार आपल्या नितानकर वस्तीवरचे रहिवासी म्हणजेच आळंदीला त्यांचा कीर्तनाचा आणि अभ्यासाचा मोठा प्रोग्राम आहे. हरिभक्त पारायण कीर्तनकार प्रणव महाराज देवाची आळंदी, जन्मगाव नितानकर वस्ती, तुकाराम नगरी. बांबरे कुटुंबातील एक छोटंसं चिमुकलं या नितानकर वस्तीवर आणि याच जन्मभूमीमध्ये एक तुकाराम नगरीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम सादर करत आहेत. याच्या इतकं भाग्य या नितानकर वस्तीवरचं नाही असं मला वाटतं. आणि असंच या नितानकर वस्ती तसाच आपल्या परिसर जळगाव, धवळेश्वर, पिंपळगाव, तळवाडे या परिसरामधून असंच कीर्तनकार या आपल्या परिसरामध्ये घडावं अशी माझी इच्छा आहे. आणि तसेच हे जे लहान चिमुकले, मी तर म्हणतो ते हा मुलगा बघा, काय नाव आहे बेटा तुझं? हा, हे डाबलीचे करसगावांचे हे असे लहानचे चिमुकले जर असे आपल्या परिसरामध्ये आणि एरियामध्ये जर घडत असतील, त्याच्या इतकं पूर्व पुण्य आपल्या परिसराची कोणतीच नाही असं मला वाटतं. चला, जय हरी मंडळी.